बोगस बियाणांवरून आमदार बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेत। बोगस बियाण्यासाठी कायदा करणं गरजेचं आहे। जनता दरबारात 600च्या वर तक्रारी प्राप्त झाल्यात असं देखील यावेळेस बच्चू कडू म्हणाले। मला वाटते बोगस बियाण्याच्या बाबतीत केंद्रीय कृषी मंत्र्यांना याच्यावर कायदा करणं फार गरजेचं होतं। काय होतंय की आपण बोगस बियाणं आता मुख्यमंत्र्यांनी आम्ही आव्हान दिलं का त्या बुस्टर कंपनीचं आम्ही कार्यालय जाळू। त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं डीपीडीसीतून आम्ही बियाणं देऊ। आता बियाणं दिल्यानं चालणार आहे का? फक्त तुम्हाला त्यांना पेरणी गिरणीचा खर्च पण द्यावा लागेल, दुबारा पेरणी करावं लागतं त्याला, आणि नाही साधलं तर त्याचा वर्षभराचा उत्पन्नासहित त्याला पैसे दिले पाहिजे। कायदा नसेल तर कायदा केला पाहिजे। केंद्रीय कृषी मंत्र्यांनी याच्यावर हस्तक्षेप करणं गरजेचं आहे। आणि ते जर या संदर्भात जर निर्णय घेत नसेल तर आम्ही सांगतोय आमचा जो आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वीकारलाय तो केल्याशिवाय राहणार नाही। एकही आमदार आणि खासदार वेगळा निर्णय घेणार नाही असं महत्त्वाचं विधान सुप्रिया सुळे यांनी केले। शरद पवारांना केंद्रबिंदू ठेवूनच निर्णय घेतील पक्षफुटीवर खासदार सुप्रिया सुळे यांचं हे वक्तव्य पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार आणि आमदार कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही। जो काही निर्णय घेतील ते सगळे एकत्र एका मताने आदरणीय पवार साहेब केंद्रबिंदू ठेवूनच निर्णय घेतील। फडणवीस यांच्यासोबत नियोजित भेट होती असं स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिले। वर्षावरील बैठकीवर जयंत पाटलांचे स्पष्टीकरण आहे। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेसंदर्भात भेट झाल्याची जयंत पाटील यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वेळेतच भेट घेतली। 5-10 मिनिटांच्या चर्चेनंतर वर्षावरून निघालो असं देखील यावेळेस जयंत पाटील म्हणाले। त्याचा आणि काही संबंध नाही हो। ईश्वरपूर आमचं शहर जे आहे त्याच्या नगराध्यक्ष पदाचा निर्णय हा चुकीचा झालाय एवढंच मला त्यांच्या कानावर घालायचं होतं। आणि दुसरं कोणतंही काम नव्हतं, त्यामुळे माझ्याकडे कुठला कागदही नव्हता। त्या पलीकडे कोणती चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ना। नाही, एक तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी माझी कधी भेट झाली नाही। सुप्रियाताईंच्या लग्नात मात्र हे दोघंही आलेले होते। दोघांची माझी 5 मिनिटं उभ्या त्यांचं स्वागत आम्ही सगळ्यांचंच करत होतो, त्यावेळी त्यांची भेट झाली। अर्थमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं वक्तव्य देखील अर्थमंत्री पदावर जयंत पाटील यांनी केलेलं आहे। अर्थमंत्री पदावर महत्त्वाची प्रतिक्रिया जी आहे जयंत पाटील यांची समोर येते, ते काय म्हणाले ऐकूयात। असं आहे की मी कशाचाच विचार केलेला नाही। तुम्ही माझ्यापेक्षा इतका पुढे का विचार करताय? तुम्ही एक तर मुख्यमंत्र्यांचा खातेवाटपाचा अधिकार आहे, तोही तुम्ही हिरावून घ्यायला लागलेला, तो त्यांचा अधिकार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।